दहिवडीत सलग दुसरी घरफोडी. घराचे कुलूप तोडून चोरी. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण. पोलिसांचा वचक कमी झाल्याने चोरांच्या संख्येत वाढ झाल्याची दहिवडीत चर्चा. पाहूया सविस्तर बातमी. दहिवडी शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील परिसरात श्रमसाफल्य नावाच्या घरामध्ये घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना काल रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संगीता चंद्रकांत गलंडे वय वर्ष 58 या नातेपुते येथे आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. रात्री त्या परिसरात लाईटही नव्हती. याच परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्या स्वतःच्या श्रमसाफल्य घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. कुलूप लावलेला कोयंडा कापून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. रात्री शेजारचे अचानक उठल्याने त्यांचा दरवाजा उघडण्याचा आवाज झाल्याने हे चोरटे जास्त साहित्य घेऊन न जाता थोडेच साहित्य घेऊन गेल्याचा अंदाज संगीता गलंडे यांनी व्यक्त केला. या चोरीमध्ये चांदीची एक लहान वाटी तसेच पाकिटातील अंदाजे 1000 रुपयांची रोकड चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती संगीता गलंडे यांनी दिली. गलंडे या घरी नसल्याने शेजारी राहणाऱ्या अनिता मुळीक यांनी त्यांना फोन करून घराचे कुलूप तुटले असून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या तात्काळ नातेवाईकांच्या घरून दहिवडीत घटनास्थळी आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. चोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर ऐवज लंपास झाला नसला तरी भरवस्तीत घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेवक सुरेंद्र मोरेंच्या बंगल्यातील चोरीला 2 दिवसही उलटले नाही तोपर्यंत त्याच परिसरात ही चोरीची घडलेली दुसरी घटना असल्याने चोरट्यांवर पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे लोक दहिवडीत चर्चेदरम्यान बोलत आहेत. त्यामुळे पोलिसांपुढे घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले असून एकामागोमाग एक अशा चोऱ्यांच्या घटना दहिवडी शहरात वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे दहिवडी पोलिसांपुढे उभे ठाकलेले हे आव्हान पोलीस प्रशासनाला पेलणार का? चोऱ्यांची संख्या कमी होऊन दहिवडीत कायदा व सुव्यवस्था राखली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.